नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर. त्यामध्ये मी टाकून घेणार आहे बेसन पीठ. बेसन पीठ टाकल्यानंतर ज्वारीचं पीठ टाकणार आहे. 1 वाटी बेसन 1 वाटी ज्वारीचं पीठ असे टाकून घेतलेले आहे. मीठ टाकलं आहे चवीपुरतं आणि त्यामध्ये मी हळद पावडर आणि थोडीशी लाल मिरची टाकून धना पावडर छान मळून घेऊया. हे पीठ पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपण छान याचा डो तयार करून घेऊ. बघू शकता या पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं. सगळं साहित्य एकजीव करून घेऊ. मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे. कोथिंबीरला छान रंग पण दिसतो आणि वडी पण छान दिसते. यासाठी मी एक चाळण घेतलेली आहे, त्याला छान तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हवरी. मी पीठ मळताना टाकलेली नाही आहे. आपण मळून घेतलेलं पीठ यामध्ये छान थापून घेऊ आणि वरून थोडासा तेलाचा हात लावून घेऊ आणि हवरी टाकून गॅसवरती मी थोडेसे पाणी गरम करायला ठेवले होते. त्यावरती आपण ही चाळण व्यवस्थित ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण पहिले फुल गॅसवर 5 मिनिटं आणि नंतर कमी गॅसवर ठेवणार आहोत. चला तर आपण ग्रेव्हीसाठी कांदा, खोबरं आणि लसूण भाजून घेऊ. बघू शकता चमच्याला चिटकत नाही म्हटल्यावर आपली तयार आहे. तर ग्रेव्हीसाठी बनवलेला मसाला थंड झाला आहे. आपण तो मिक्सरला बारीक करून घेऊ आणि इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून थोडा गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून ग्रेव्ही टाकून छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. गरजेनुसार आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि वरतून मीठ टाकणार आहोत. वड्या छान आपल्या थंड झालेल्या आहे. आपण वड्या छान कट करून घेऊ. तर मी वड्या कट करत आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे मी थोडीशी कोथिंबीरच्या तुकडे 2-3 याच्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही जास्त रस्सा पातळ होणार नाही. तर तुम्ही वड्या कापल्यानंतर तेलातही तळू शकता. मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे. पूर्ण चव बाजूनी वड्या छान शॅलो फ्राय करून घेतल्यानंतर आपण सर्व करू. वड्या लगेच रस्स्यामध्ये टाकायच्या नाही. आपण जेव्हा खायला घेतो त्यावेळेस रस्स्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या आहे. बघू शकता आतून मऊसूद, वरून क्रिस्पी.